त्यानंतर पालखी रथामध्ये ठेवल्या जाईल। देहगावापासून पुन्हा पालखी आपल्या विठ्ठलवाडीकडे निघाल्यानंतर आपल्या मराठी शाळेपासून पुन्हा पालखी आपण खांद्यावर घेऊन मंदिरापर्यंत येणार आहोत। तरी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, देवाचं पूजन करण्याकरता सर्वांनी पालखीच्या जवळ उपस्थित व्हायचे। कृष्ण महानुभव आश्रम विठ्ठलवाडी देहूगाव या ठिकाणी भव्य रौप्य महोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य सजावट वगैरे केलेली आहे आणि आत्ताच शोभायात्रा जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि मार्गे हळू हळू चला, मुखाने धत्त धत्त बोला। मुखाने गोविंद प्रभू बोला।
मंदिराजवळ सध्या ही शोभायात्रा आलेली आहे. अतिशय भव्य अशा पद्धतीने शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. शाळेच्या गजरामध्ये सभागृहाची बैठक संपन्न होणार आहे. या ठिकाणी सर्व मंडळी आणि ज्यांच्या मुखार विंदातोड गेले 5 दिवस या ठिकाणी प्रवचन सोहळा संपन्न होत होता. आदरणीय संपन्न होत असलेला श्रीकृष्ण मंदिराचा हा रौप्य महोत्सव तथा श्री ब्रह्मविद्या निरूपण सांगता सोहळा या सोहळ्या समारंभ प्रसंगी संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेसाठी या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्या त्रय अध्यक्षांची नियुक्ती या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आमचे परमस्नेही आदरणीय सरांनी या ठिकाणी सूचना केली. उपस्थितांच्या वतीने सर्व आयोजकांच्या वतीने या ठिकाणी या त्रय अध्यक्षांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये अनुमती देतो. धन्यवाद. प्रणाम. श्रीमान कपिल काळोखे, कृष्णा मराठे, अक्षय मराठे, आपल्याला सूचना आहे आपण स्वागत समारंभासाठी ज्ञानपीठावर या. यानंतर स्वागत संपन्न होईल. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परिवंदनीय कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री तळेगावकर बाबाचे महानुभाव साळवाडी बाबांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. श्रीकृष्ण युवा समिती सर्वांना सूचना आहे. सर्व सदस्य नगराध्यक्षा पूजाताई देवटे आपला सूचना आहे. आपण ज्ञानपीठाकडे या. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय साहित्याचार्य महंत श्री संतोष मुनिजी शास्त्री कपाटे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. ज्ञानपीठावर विराजमान सर्व वंदनीय संत महंत आचार्य सर्वांच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी बेडकर माझी सूचना आपण ज्ञानपीठाकडे या. श्रीमान मधुकर आगवणे, श्रीमान बाळकृष्ण आगवणे आपण ज्ञानपीठाकडे या. स्वागत संपन्न होईल. पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मुकुंदराज बाबाजी कासरसई, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री लक्ष्मणराज बाबाजी कारेगाव, त्याचप्रमाणे स्वागत संपन्न होईल. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री टेंभुर्णकर बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमश्री महंत श्री प्रकाश मामाजी विद्वांस खंडन मामांचं या ठिकाणी श्रीमान रवी कवठे, श्रीमान शिवाजी कवठे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र न विद्यते. ज्ञानासारखं या जगात पवित्र असं काहीच नाही. ते ज्ञान कसं असतं? नच चौर्यहारम नच भातृभाज्यम नच भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम. ज्याचं ओझही माणसाला होत नाही, ज्याला चोरही नेऊ शकत नाही, भाऊ त्याचा हिस्सा घेऊ शकत नाही आणि खर्च जर करीत राहिलं तर ते वाढत चालतं, असं विद्याधनम सर्वधनम प्रदानम. विद्याधन हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन असतं. तर असं ते ज्ञान आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भक्ती कशी करायची मनुष्याने, या ठिकाणी भक्ती शिकवली जाते.
तर ती भक्ती कशी करायची? तर गोपाळकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय. कोणता भक्त मला प्रिय आहे, कोणता भक्त मला आवडता आहे सांगितलं तर अनपेक्ष, अपेक्षारहित भावनेनं जो भक्ती करतो असा जो भक्त आहे तो भक्त मला आवडता आहे म्हणून सांगितलंय. तर ती भक्ती कशी करायची? कार्तिवीर्य राजा होता, त्या कार्तिवीर्य राजाला बोट नव्हते, राजगादीवर बसण्यासाठी योग्य नव्हता आणि त्यामुळे तो दुःखी होता. तो सह्याद्री पर्वतावर गेला, तपश्चर्या करायला लागला, दत्तात्रय प्रभूची सेवा करायला लागला. त्यावेळेला तो त्यांना हातावर विस्तू घेतला आणि दत्तात्रय प्रभू स्नान करून बसलेले होते, त्यांचे केस सुकवण्यासाठी तो धूप दाखवत होता. त्या धुपाचा वास संपल्यानंतर त्याच्या हाताच्या कातड्याचा वास करपट यायला लागला. दत्तात्रय प्रभूंनी पाहिलं, त्याला म्हणले, अरे सांडी टाकून दे म्हणले, आणि त्या कार्तिवीर्य राजाने तो इस्तू टाकून दिला आणि समोर येऊन तो कार्तिवीर्य राजा दत्तात्रय प्रभूंच्या पुढं आपले थोटे हात घेऊन नमस्कार करून उभा राहिला. त्यावेळेला दत्तात्रय प्रभू त्याला म्हणले, माग काय मागायचं ते. परंतु तो राजा फार हुशार होता, जी अनपेक्ष भावना सांगितली. त्यानं सांगितलं, मी मागणार नाही, तुम्हाला मला काय पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे दत्तात्रय प्रभूंनी त्याला वर दिला, तुला तुझे हात तुझ्याला प्राप्त होतील. त्याला 1000 हाताचं बळ दिलं दत्तात्रय प्रभूंनी, राज्य प्राप्त वर दिला आणि चांगल्या प्रकारे तुझं राज्य चालल असं दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, असा वर दिला. तर अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हणजे अनपेक्ष भावनेनं आपण भक्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शुची म्हणजे शुद्ध अंतकरणाने भक्ती केली पाहिजे. दक्ष म्हणजे दोष चुकवण्यात मनुष्य हा दक्ष असला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य डोमेग्रामला असताना गुंफेचं काम चालू होतं. आता त्या गुंफेच्या कामाच्या वेळेला चिखल रात्री करून ठेवला भक्तिजनांनी आणि तो चिखलाला खूप मुंग्या झाल्या. सकाळी भक्तिजन गेले, काम करायचं, चिखलाची गरज होती, परंतु त्याला सगळ्या मुंग्या लागलेल्या होत्या. त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना म्हणले, खूप मुंग्या लागलेल्या आहेत चिखलाला. स्वामी म्हणले, ते तसाच चिखल ठेवा, दुसरा चिखल करा आणि त्यांना काम करा. का त्या ठिकाणी हिंसा झाली असती, मुंग्या मेल्या असत्या. तर अशा प्रकारे दक्ष, दोष चुकवण्यामध्ये दक्ष राहिलं पाहिजे माणसं. उदासीनवत म्हणजे तटस्थाप्रमाणे, लय खुश बी नाही, लय दुःखी बी नाही, मध्यस्थ प्रमाणे राहिलं पाहिजे. मनोव्यथारहित राहिलं पाहिजे आणि सर्व आरंभ परित्यागी, सर्व आरंभ केलेल्या अयोग्य कर्मांचा परित्याग केला पाहिजे. योमत भक्त समे प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे, आवडता आहे असं गोपाळकृष्णांनी सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण त्या परमेश्वराचे असे भक्त झालो पाहिजे. माणसाला माणूस बनवण्यासाठी. आणि म्हणूनच आमच्या स्वामींनीच आदेश दिला की महाराष्ट्रीय असावे. प्रथम या महाराष्ट्राला कोणी जर नाव दिलं असेल ते स्वामी श्री चक्रधर महाराजांनी महाराष्ट्राला महंत राष्ट्र, आणि आमच्या भाष्यकारांनी त्याला महंत राष्ट्र अशी त्याची व्याख्या केली. मंदिर, श्रीकृष्ण मंदिराचा रौप्य महोत्सव आपण साजरा करतो आहोत. जरी मंदिराला 25 वर्षे झाली असेल, वास्तूला ती झालेली आहेत, पण या परिसरामध्ये आमच्या साधकांनी, आमच्या आचार्यांनी दिलेला जो विचार आहे, केलेली जी तपसाधना आहे, याला जवळजवळ 400 वर्षाचा इतिहास आहे. हाच अत्यंत महत्वाचा आहे. अनेक साधकांनी या ठिकाणी साधना केली असेल, नामस्मरण चिंतन केलं असेल, निरूपण केलं असेल, आणि मग त्या परंपरेच्या माध्यमातून, त्या विचारातून या ठिकाणी अनेकांना ज्ञानदान देण्यासाठी श्रीकृष्ण मंदिराची निर्मिती खऱ्या अर्थानं झाली. आणि बघता बघता त्या मंदिराला 25 वर्ष झाली. म्हणजे तरुण अवस्थेत खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच जण आज आलो आहोत. विचार करा मंडळी, मंदिराची निर्मिती ज्या वेळेस होत असेल, मी नेहमी सांगतो की त्या ठिकाणी विटा येऊन पडल्या असतील, त्या ठिकाणी रेती येऊन पडली असेल, त्या ठिकाणी सिमेंट येऊन पडलं असेल, येणारा जाणारा रस्त्याने येत होता,
त्या विटांकडे बघत होता आणि पटकन तो म्हणत होता, या मंदिराच्या विटा, हे मंदिराची सिमेंट, हे मंदिराची रेती. म्हणजे विटातलं विट पण गेलं, सिमेंट पण आलं, वाळूतलं वाळूत पण गेलं, सिमेंट पण आलं, मंदिर पण आलं. आणि मग अशा जड वस्तू जर मंदिराच्या संपर्कात गेल्या तर त्यांचं नाव बदलतं. आम्ही तर चालते बोलते आहोत, आम्ही मंदिराच्या संपर्कात गेलो की आमचं जीवन बदलून जातं. यासाठी मंदिराची निर्मिती आहे. तिथे आम्हाला जाता आलं पाहिजे. केवळ रौप्य महोत्सव आम्ही एकत्र झालो, यात्रा असेल त्याच दिवशी प्रचंड गर्दी, त्यानंतर त्या मंदिरातला देव आमची वाट बघत बसतो. ही स्थिती आजच्या महाराष्ट्रातली आहे, मंदिरांची आहे. समर्पणाचा भाव जागा होऊन खऱ्या अर्थानं त्या मंदिरात आम्ही गेलो पाहिजे. त्या ठिकाणी असलेलं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाशी आम्हाला संवाद साधता आला पाहिजे. आम्हाला त्या अधिष्ठानाशी बोलता आलं पाहिजे. मंदिरात जाऊन परस्परात बोलायचं नाही. आम्ही मंदिरात जातो, परस्परात बोलत राहतो. याचं त्याचं हे ते असे धुणे आम्ही तिथं धुत बसतो. अरे आम्हाला इतरांचे धुणे तिथे मंदिरात जाऊन धुवायचे नाही. आम्हाला आमचं धुणं खऱ्या अर्थानं मंदिरात जाऊन धुवायचं आहे. त्यासाठी मंदिराची निर्मिती आहे. तिथे तुम्ही बसा, बसलात तुम्ही, मी सांगत असतो हो अभिषेक, एक वेळेस अभिषेक केला नाही तरी चालेल, पण मंदिरात जाऊन बसा. बसलात तुम्ही, त्या मूर्तीकडे बघा, त्या विशेषाकडे बघा, हात जोडा. हात जोडले की डोळे मिटा, डोळे मिटले की तुम्ही आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना वाईट बोलले, कितीकांना तुम्ही फसवलं. तुम्ही आठवत चला. आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन दोन थेंब मंदिरातल्या त्या मूर्ती समोर गळतील. तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. ती करण्याची गरज खऱ्या अर्थानं मंदिरात आहे. तो अभिषेक खऱ्या अर्थानं आमच्याकडून संपन्न झाला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाई क्रिएशनता पुरस्सरण. या पद्धतीने जर समर्पणाच्या भावनेतून जर आम्ही मंदिरात जात असू, निष्ठा खऱ्या अर्थानं आम्ही तिथं आमची व्यक्त करत असू, तर तो देव खऱ्या अर्थानं नित्य आणि निरंतर आमच्या पाठीशी असणार आहे. त्यासाठी ते समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. या कार्यक्रमाला खर तर आज येणं होईल की नाही अशी स्थिती होती. कारण काल मी शहादा नंदुरबारला होतो, रात्रीचा प्रचंड प्रवास. पण आदरणीय पिलावस्कर बाबा त्यांचं अत्यंत प्रेम, ते 2 वेळेस अमरावतीला येऊन गेले आणि सांगितलं, बाबा तुम्हाला यावंच लागेल. आणि म्हणून इथे येण्याचा योग खऱ्या अर्थानं प्राप्त झाला. मंदिराचा जरी रौप्य महोत्सव असेल, या निमित्तानं मलाही तुमचं सगळ्यांचं खऱ्या अर्थानं दर्शन झालं आणि भेट झाली. तुमची भेट माझ्यासाठी इतकी महत्वाची आहे, इतकी महत्वाची आहे की तुमच्या भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. तुमच्या भेटीमुळे खऱ्या अर्थानं मला माझा साधनदाता भेटणार आहे. आणि या सर्व संतांच्या दर्शनाने तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भेटल्याशिवाय राहणार नाही. हेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं ब्रह्मविद्या निरूपण सोहळा, या सोहळ्याचे प्रवाचक यांनी 5 दिवस खऱ्या अर्थानं तुम्हाला 2 प्रवाचक आहेत या ठिकाणी, यांनी आपल्याला अत्यंत सुंदर असा निरूपण केलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूंची महती खऱ्या अर्थानं वर्णन केलेली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी कशा पद्धतीने आपण अनेकांकडून गुण घ्यावेत
हे श्री दत्तात्रय प्रभूंनी कशा पद्धतीनं आपल्या कृतीतून आपल्याला करून दाखवलेलं आहे, कारण ते तर जगद्गुरु आहेत. पण कसा गुण आपल्याला, गुणग्राहकता कशी आपली असावी, गुण कसा दुसऱ्याच्या ठिकाणचा गुण आपल्याला कसा घेता येईल आणि त्यातून आपल्याला आपलं जीवन कसं जगता येईल, ते खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या या गेल्या 5 दिवसाच्या निरोपणातून आपलं अत्यंत महत्वपूर्ण असं मार्गदर्शन, ज्ञान निरूपण खऱ्या अर्थानं आपल्याला केलेलं आहे. या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मी पिलावस्कर बाबा यांना अनंत कोटी शुभेच्छा या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यक्त करतो. ते कोल्हापूरला संमेलन घेतलं. मी अध्यक्ष होतो. अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे मला तिथं आमंत्रित केलं आणि 5000 संत लोकात महानुभाव पंथाचं श्री चक्रधर स्वामींचं कार्य प्रथम सांगण्याचा भोसले साहेबांनी, त्यातल्या संतांनी प्रयत्न केला. आपणाला माहित असेल, या ठिकाणी बाबांनी सांगितलं आपला पंथ काबुल कंदाहारपर्यंत पोहोचलेला आहे. काबुल कंदाहारपर्यंत पोहोचलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमचं चक्रधर स्वामींच्या विचारांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कारण आम्हाला स्त्रियांच्या बद्दल, सर्व जाती संप्रदायाला आम्ही आमच्या धर्मात एकत्र केल्याबद्दल उच्चवर्णीय लोक आमची निंदा करत होते, आमच्याबद्दल अनेक वाद प्रवाद करत होते. परंतु भारत स्वतंत्र जे संविधान झालं ते खऱ्या अर्थाने महानुभावांचे विचाराचं हे संविधान आहे आणि म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा महानुभाव पंथ स्वतंत्र झाला. आजचे अध्यक्ष आपले विचार शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत आणि माझ्या काळात या शासनाने चक्रधर स्वामी जयंती शासकीय पातळीवरती साजरी करत गेली 3 वर्ष करत आहेत. हा फार मोठा महानुभाव पंथाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आता त्यांनी एक महानुभाव मोबाईल दाखवला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी बाबांच्या आदेशाखाली चक्रधर स्वामी जयंती समिती नेमलेली आहे. त्या समितीच्या सदस्याची यादी आलेली आहे. ही जी महानुभाव पंथ हा अल्प प्रमाणात जरी असला तरी संपूर्ण भारतभर आहे आणि विचार आपण जगाला काय द्यायचं तर मानवता, धर्म, प्रेम हे महानुभाव काय, वारकरी काय, या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा परिसर पवित्र आणि या परिसरामध्ये बाबांनी आपला महानुभाव पंथाचा झेंडा ठेवलेला आहे. या ठिकाणी आणि मी संभाजीनगरला गेलोय, मी फलटणला गेलोय, मी तरडगावच्या मठात गेलोय, मी सातारच्या पगडीकडे सातारकडे बाबा आहेत. आणि आज मला विशेष काय वाटतंय, बाबांनी एक मगाशी आता वाक्य उच्चारलं की याच देहूनगरीमध्ये महानुभाव संप्रदायाच्या अनुषंगाने विरोधामध्ये जर काही पत्रकं वाटली गेली असतील तर बाबा मला असं वाटतं की जी कोणी वाटणारी माणसं असतील त्यांना तुकोबारायांचा विचार समजलेला नाही. का बरं? तर जो महान अनुभवाचं तेज लोकांना देतो त्याचं नाव महानुभाव संप्रदाय. आणि सर्वांच्या हृदयात आवाज केला व्हिडिओ बघतो बरं. हा यांच्यात होतो सर्व